एक दिवस काय सांभाळायला दिली राधाला मीनी, तर ह्यांनी डायरेक्ट बकेटमध्येच टाकून दिलेले. तिचा पप्पा आणि लाडू आहे ना दोघं खेळत होते. राधाराणी माझी पप्पासोबत मस्ती करत होती आणि पप्पांनी राधाराणीला मस्त आंघोळ घातली आहे स्वच्छ अशी, आणि आंघोळ घालून तिला फीड वगैरे करून आणले घालून मस्त. तिला सगळ्या गोष्टी जे पण ती खाते आवडीचं, तिच्या आवडीनिवडीचं सगळं खाऊ घालून वरती आणले. आणि तिच्या आंघोळ घालण्यापासून, तिला खाऊ घालण्यापासून, सुसू पोटी, तिचे पॅन्टी क्लीन करण्यापासून सगळं काही 2 दिवसापासून माझा नवरा रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतो आहे तिची. आणि मग सासूबाई फक्त स्वयंपाक करून 2 भांडी धुवून लाडूला थोडं वेळ बाहेर वॉकला नेत आहे, कारण की लाडूला आजीसोबत बाहेर वॉकला जायला फार आवडतं. आणि इथं सासूबाईंनी मस्तपैकी चहा बनवला होता. तर लाडूच्या पप्पांनी लाडू वरती आणून द्यायला खाली गेले होते मला. आणि इथं लाडूबाई आमची ना चालायचं शिकते राधाराणी. 2 पाऊल टाकते पडून जाते, 2 पाऊल टाकते पडून जाते. आणि ना प्लीज तुमचा मेल इगो साईडला ठेवा आणि 5 दिवस ते लेडीजला जे पिरियड्स येतात, तुमच्या बायकोला जे पिरियड्स येतात त्याच्यामध्ये काळजी घ्या, कारण की ती तिच्या आईवडिलांकडे नसून तुमच्याकडे आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तिने तुमच्या वंश पुढं नेण्यासाठी तुमच्यासाठी एवढं काही केलेलं राहतं. सो तेवढे 5 दिवस तर तुम्ही तिच्यासाठी करू शकता, बाकी काही करो अगर नका करू. आणि लाडूच्या बाप्पाने असं काहीचं लाडूला बकेटमध्ये टाकून खेळवायचा निर्णय घेतला. मॅडमला चक्कर येत होते म्हणून मी म्हटलं तिला काढून घ्या. आणि नंतरून 8 दिवसानंतरून माझी राधाराणी ना पाणी पित होती. पाणी 8 दिवसानंतर पित होती. सांगा बरं, कॉन्स्टिपेशन होणार नाही का 8 दिवसानंतर पाणी पिलं? ते पण तिच्या पप्पाने किती नादी लावून तिला पाणी पाजायचं ट्राय केलं, तेव्हा ती पाणी पिती. तर असा होता माझा आजचा दिवस. तुमचा कसा होतो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि प्लीज सगळ्या हजबंडला एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही मेल इगो साईडला ठेवा, प्लीज प्लीज प्लीज. आणि इथपर्यंत आलाच असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा, फॉलो नक्की करून जा आणि बेल आयकॉन क्लिक करा न्यू नोटिफिकेशनसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू सून.